नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी प्राजक्ता। ही कथा संपूर्ण काल्पनिक आहे, याचा सत्यपरिस्थितीशी काही संबंध नाही। ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे। माझं नाव दिव्या आहे। मी आता 22 वर्षांची आहे। माझ्या कुटुंबामध्ये आम्ही 3 जण आहोत, मी आणि माझी आई आणि माझे पप्पा। मी माझ्या कुटुंबासोबत मुंबईमध्ये राहते। माझे आई आणि पप्पा सरकारी बँकेत जॉब करतात, त्यामुळे आमच्याकडे भरपूर पैसा आहे आणि सर्व सुखसुविधा आहेत। आमच्याकडे भरपूर पैसा असल्याने आम्ही एका हाय स्टँडर्ड सोसायटीमध्ये राहतो आणि त्यामुळेच आमचे राहणीमान खूपच वरच्या दर्जाचे आहे। मी पण खूप चांगल्या कॉलेजमध्ये शिकत असताना आहे। लहानपणापासूनच मला माझ्या शाळेत मैत्रिणी अभ्यासू प्रवृत्तीच्या भेटल्या आणि त्यामुळेच मी सुद्धा लहानपणापासून शाळेतील अभ्यासू किडा बनले। आणि त्यामुळे अभ्यासा व्यतिरिक्त बाहेरच्या जगातील बऱ्याच गोष्टी मला माहितीही नव्हत्या, त्यामुळे प्रेम, आनंद या गोष्टींची काडीमात्र कल्पनाही नव्हती। पण जेव्हापासून मी कॉलेजमध्ये जाऊ लागले तेव्हापासून मला या गोष्टी कळाल्या आणि तेव्हाच मला कळू लागले की पप्पा आईवर खूप प्रेम करतात। मी कित्येक वेळा लपून छपून माझ्या आई पप्पांना पाहिले आहे। माझे पप्पा तर खूपच रोमॅन्टिक आहेत आणि ते नेहमी आईशी बोलत असतात। मी त्यांना एकदा किचनमध्ये पाहिले होते। एके रात्री 2च्या सुमारास मला तहान लागली म्हणून मी झोपेतून उठले आणि किचनमध्ये पाणी पिण्यासाठी गेले। किचनमध्ये पाणी पिऊन मी माझ्या बेडरूमकडे परत जात असताना मला आई पप्पांच्या बेडरूममधून आवाज ऐकू येऊ लागले। मी त्यांच्या बेडरूमच्या दरवाजाजवळ गेले आणि दरवाजाजवळ उभी राहून आतला आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागले। आई म्हणत होती। आईच्या तोंडातून आवाज येत होते, त्याचसोबत पप्पांचेही आवाज येत होते। त्या दोघांचा बोलन ऐकून मी इतकी चकित झाले की मी परेशान होऊ लागले। काही मिनिटांनंतर त्यांच्या बेडरूममधून आवाज येणे बंद होताच लगेच मी माझ्या बेडरूममध्ये गेले आणि बेडवर जाऊन मी माझी कपाट काढून टाकली आणि बेडवर झोपून मी थोडा आराम केले। खरंच मी खूप चकित झाले होते। त्यावेळी माझ्या मनात असे विचार येत होते की पप्पा आईला कसे बोलत असतील, कसे झोपले असतील, ते दोघेही पूर्ण फ्री असतील का, असे विचार करीत मला खूप मजा येऊ लागली। आई पप्पांचा विचार करीत मी गप्प झाले आणि झोपी गेले। घरामध्ये आई पप्पा होते तिथपर्यंत तर सर्व काही ठीक होते, पण हळूहळू त्यांची आवड वाढू लागली होती। त्यामुळे आम्ही कुठेही बाहेर फिरायला गेलो की तिथेही हे दोघे असेच करायचे। मागील मे महिन्यात आम्ही शिर्डीला फिरायला गेलो होतो। तिथे एक रूम बुक केली होती। त्या रूममध्ये एकाच पलंगावरती आम्ही तिघेही झोपलो होतो। मी उजवीकडे झोपले होते, आई मध्ये आणि पप्पा डावीकडे झोपले होते। रूममध्ये पूर्ण काळोख होता म्हणून काहीच दिसत नव्हते। रात्री 12च्या सुमारास मला आईचा आवाज येऊ लागला। मी माझ्या हाताने हळूच चाच पडले तेव्हा मला कळाले की आई माझ्या बाजूला नव्हती, ती पप्पांकडे सरकली होती। मला तेव्हा खरे कळू लागले की माझी आई किती अवधी आहे आणि माझे पप्पा देखील किती गरजू आहेत। मी मानते की बाईची आणि माणसाची मर्जी कधीही होऊ शकते। आई एक बाई आहे, बायकांना सारखी आवड होत असते। बायकांना पूर्ण दिवस भेटल तरी त्या तयारच असतात। आणि पप्पा पण एक पुरुष आहे आणि पुरुषांचा एकदा की
ते जागा व वेळ कधीच बघत नाहीत. मग पुरुषही आतुर झालेले असतात. मला त्या काळोखात आईच्या बोलन ऐकू येत होता. मग काही मिनिटानंतर आईचा दम घेण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. मग काही वेळानंतर आवाज मला ऐकू येऊ लागले. त्या दोघांच्या बोलण्याने मी चकित होऊ लागले. माझ्या मनात पण विचार येऊ लागले. मी त्यांच्याकडे पाठ करून झोपले. त्या पलंगाच्या एका बाजूला आई पप्पा होते आणि त्याच पलंगाच्या दुसऱ्या बाजूला मी माझ आराम करत होते. काही मिनिटातच माझी त्यावेळी तर असे मनात येत होते की पूर्ण फ्री होऊ आणि व्यवस्थित काहीतरी नवीन करू. काही वेळानंतर मी चूप झाले. त्याचबरोबर दुसरीकडे आई पप्पा पण गप्प झाले होते. मला त्यावेळी मनापासून जाणवले की आई आणि पप्पा दोघांना पण खूप आवडते. ते दोघे पण एकमेकांत गुंतलेले असतात. काही महिने असेच निघून गेले. मागील 2 महिन्यांपासून माझे पप्पा आमच्या घरी दररोज रात्री नवीन नवीन माणसांना आणू लागले. पप्पा त्यांच्या सोबत कधी एक तर कधी 2 माणसांना आमच्या घरी आणू लागले. पप्पा दररोज रात्री आमच्याकडे नवीन नवीन माणसांना आणायचे आणि तो माणूस किंवा ती माणसे सकाळी निघून जायची. पप्पा कधी तर वयाच्या 65च्या आसपास असलेली माणसेही आमच्या घरी आणायचे. जेव्हापासून पप्पा त्या माणसांना आमच्या घरी आणू लागले तेव्हाच मला आईने सांगितले होते की रात्री 9 नंतर तू तुझ्या बेडरूममध्येच राहा. पप्पांचे मित्र हॉलमध्ये दारू पिण्यासाठी बसणार आहेत. तर तू अजिबात तुझ्या बेडरूममधून बाहेर येऊ नकोस. रात्री 10 वाजले की घरातील सर्व लाईट्स बंद करून आई पप्पा आणि ती माणसे किंवा तो माणूस आई पप्पांच्या बेडरूममध्ये जाऊन बसायचे. दररोज नवीन नवीन माणसे पप्पांना कुठे मिळायची हे पप्पांनाच माहिती. पप्पा आणि ती माणसे हॉलमध्ये दारू पीत बसत होते. तिथपर्यंत सर्व काही ठीक होते. पण रात्री 10 वाजता तो माणूस किंवा ती माणसे माझ्या आईपप्पांसोबत त्यांच्या बेडरूममध्ये का बसायची? ही गोष्ट मला जरा संशयास्पद वाटू लागली. म्हणून एके रात्री मी आईपप्पांच्या बेडरूमच्या दरवाजाच्या बाहेर उभी राहिले. त्यांच्या बेडरूमचा दरवाजा बंद होता. त्यांच्या बेडरूममधून बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. मी जवळपास 1 तास तशीच उभी राहिले. जवळपास 1 तासानंतर त्यांच्या बेडरूममधून बोलण्याचा आवाज बंद झाला म्हणून मी माझ्या बेडरूममध्ये परत आले. मला नक्की कळत नव्हते की रात्रभर माझे आई पप्पा आणि तो माणूस किंवा ती माणसे बेडरूममध्ये काय करीत असतील. याच प्रश्नाने माझ्या मनात उत्सुकता निर्माण केली आणि याच उत्सुकतेपोटी मला आईपप्पांच्या बेडरूममध्ये तो माणूस किंवा ती माणसे आणि आईपप्पा काय करतात हे जाणून घेण्याची इच्छा होऊ लागली. पण मला भीती वाटत होती. कारण मला आईने मला सांगितले होते की रात्री तू तुझ्या बेडरूममधून अजिबात बाहेर यायचे नाहीस. काही दिवस मी स्वतःला कसेबसे रोखले. पण काही दिवसानंतर माझी उत्सुकता वाढतच गेली आणि त्यामुळे माझी इच्छा ही तीव्र होऊ लागली. मग त्यावेळी मी माझ्या मनाशी अगदी ठामपणे ठरवले की काही झाले तरी आपण पाहायचेच की आईपप्पा आणि तो माणूस किंवा ती माणसे त्यांच्या बेडरूममध्ये नक्की काय करतात. मी विचार करू लागले की मी कसे त्यांच्या बेडरूममध्ये बघू शकते. विचार करीत असतानाच मला एक आयडिया सुचली. खरे तर आईपप्पांच्या बेडरूममध्ये तो माणूस किंवा ती माणसे काय करतात हे मी नाही पाहायला पाहिजे होते. पण मला आता राहवत नव्हते. त्या दिवशी शुक्रवार होता. दुखत असल्याचे नाटक केले. त्यामुळे त्या दिवशी मी कॉलेजला गेले नाही.
माझी आई आणि पप्पा जॉबला गेल्यानंतर मी मार्केटमधून 2 लहान कॅमेरे आणले आणि आई पप्पांच्या बेडरूममध्ये गेले आणि एक कॅमेरा मी फुलदाणीच्या फुलांमध्ये ठेवला आणि दुसरा कॅमेरा पुस्तकांच्या फळीमध्ये एका पुस्तकाच्या मागे अडकवून ठेवला. दोन्ही कॅमेरे लावल्यानंतर ते दोन्ही कॅमेरे मी माझ्या मोबाईलला आणि माझ्या लॅपटॉपला कनेक्ट केले आणि मोबाईल व लॅपटॉपमध्ये चेक करून पाहिले की सर्व काही व्यवस्थित दाखवत आहे ना. दोन्ही कॅमेरे सर्व काही अगदी व्यवस्थितपणे दाखवत होते. मी माझ्या मनाची तयारी केली होती. त्या शुक्रवारच्या रात्री मी हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत असताना आई माझ्यावर रागावली आणि तिने रागावून मला झोपायला जायला सांगितले. मी टीव्ही बंद केला आणि मी माझ्या बेडरूमकडे जाऊ लागले तेव्हा मी आईकडे पाहिले. तिने चमकणारी लाल रंगाची नायलॉनची मॅक्सी घातली होती. दररोजप्रमाणे पप्पा एका माणसाला आमच्या घरी घेऊन आले. घरातली लाईट बंद झाली. आई पप्पा आणि तो माणूस असे तिघेही त्यांच्या बेडरूममध्ये बसले होते. मी पण माझ्या बेडरूममध्ये आले आणि मी माझ्या बेडरूम मधील सर्व लाईट्स बंद करून बेडरूममध्ये एकदम काळोख केला आणि बेडवर बसले आणि लॅपटॉपमध्ये पाहू लागले. मी लॅपटॉपमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केली जेणेकरून त्यांचा व्हिडिओ लॅपटॉपमध्ये सेव्ह होईल. माझे पप्पा आणि तो माणूस दारू पीत बसले होते. आई कपाटात कपडे ठेवत होती. बराच वेळ मी वाट पाहिली मग मला कंटाळा येऊ लागला. मी विचार केला, आता झोपून जाते तस ही जागे राहून काही फायदा नाही. मी जवळ ठेवलेली माझी पाण्याची बॉटल घेतली आणि पाणी पिऊ लागले तेव्हा मला व्हिडिओमध्ये आई बेडकडे जाताना दिसली. जशी आई त्या बेड जवळ गेली तस त्या माणसाने पप्पांशी बोलता बोलता आईच्या हातावर त्याचा हात ठेवला. ते पाहून मला ठसकाच बसला. पप्पा समोर बसले होते आणि त्यांच्या समोरच त्या माणसाने असं काय केलं होत. मी पप्पांकडे पाहिले तर पप्पा त्या माणसाशी अगदी सहजपणे बोलत होते. पप्पा त्या माणसाला काहीच म्हणाले नाहीत की पप्पांची काहीच रिॲक्शन नव्हती. मला आश्चर्य या गोष्टीचे वाटत होते की आई पण नव्हती. मला आश्चर्य या गोष्टीच वाटत ही की आई पण त्या माणसाला काहीच म्हणाली नाही. ती पण गालातल्या गालात हसत होती. आई त्या माणसाच्या जवळ बसली. ते पाहून माझी झोप उडाली. काही वेळानंतर त्या दोघांचे दारू पिऊन झाले तेव्हा ते दोघे पण उठून उभे राहिले तेव्हा आई पण उठून उभी राहिली आणि ती त्या माणसाच्या जवळ गेली आणि आईने तिचा हात त्या माणसाच्या वर ठेवून ती त्याच्या आणि त्या माणसाच्या खांद्यावर डोके ठेवून उभी राहिली. पप्पा आणि तो माणूस एकमेकांशी काहीच झाल्यासारखे बोलत होते. पप्पांशी बोलता बोलता त्या माणसाने आईच्या खांद्यावर त्याचा हात ठेवला. आई पण अगदी आनंदात त्याला काहीच म्हणता त्याच्या खांद्यावर डोके ठेवून उभी होती. काही मिनिटे झाल्यानंतर माझ्या पप्पांनी दारू पियायला बसलेला टेबल उचलून एका बाजूला ठेवला आणि खुर्च्या उचलून त्या टेबल जवळ नेऊन ठेवल्या. पप्पांकडे पाहून असे वाटत होते की जणू पप्पांना काहीच फरक पडत नाही की त्यांची बायको त्यांच्या समोर दुसऱ्या माणसाला बोलतोय. त्या माणसाने आईला बोलत अचानक असं केलं की काही मिनिटानंतर अचानकपणे तो माणूस वेड्यासारखा करू लागला. माझे पप्पा खुर्चीवर बसून हातात दारूचा ग्लास घेऊन स्वतःच्या बायकोला पाहत होते. आई पण आलेली होती. काही मिनिटानंतर त्या माणसाने आई त्याच्या समोर खाली बसली. मला आता तो माणूस फक्त उभा असताना दिसत होता आणि त्याच्या समोर आई खाली बसली होती.
आईने मान वर करून त्याच्याकडे पाहिले आणि मग ती तिचा एक हात खर सांगू का मला पण बघून मजा येत होती. माझ्या मनात विचार आला की कशी असेल आई एवढ्या आनंदाने कशी बोलत आहे. तिला पाहून अजून एक गोष्ट मी निरखून पाहिली की मग आई उठून उभी राहिली. जशी ती उठून उभी राहिली त्या माणसाने तिचा हात पकडून तिला समोर बसवले. तो माणसाला पाहून माझ्या जीवात जीव नव्हता. मी लगेचच माझा लॅपटॉप एका बाजूला ठेवला. मग मी माझा आणि आता त्या काळोखात मी पूर्ण तयार होऊन मागे उशीला टेकून बसले. मग लॅपटॉप माझ्या शेजारीच पण एका बाजूला ठेवून आणि लॅपटॉपमध्ये बघत काही वेळानंतर त्या माणसाने थांबवले. मग त्याने तिला झोपवले. मी पप्पांकडे पाहिले तर पप्पांनी त्यांचा बोतल बाहेर काढला होता आणि ते हातात पित होते. त्यांची नजर आई आणि त्या माणसाच्या वर होती. त्या दोघांना पप्पा टक लावून पाहत होते. जवळपास 25 मिनिटांनंतर तो उठला आणि आईच्या समोर बसला. आता पुढे काय होईल याची मला उत्सुकता होती. अचानकपणे माझे पप्पा उठले. मला पप्पांना पाहत होता. पप्पा आईच्या मागे येऊन बसले आणि आईने जसे बोलण्यासाठी तिचे तोंड उघडले. पुढून त्या माणसाने पकडले. त्या दोघांना आई सोबत असे पाहून माझ्या तोंडचे पाणीच सुकले. अचानक त्या दोघांनी पियायला सुरुवात केली. त्या दोघांना बघून मी पण पूर्ण हैराण झाले. आणि ते खुर्चीवर जाऊन बसले. तो माणूस बेडवरती झोपला. आई उठली आणि ती त्या माणसाच्या जवळ गेली तशीच झोपली. पप्पा खुर्चीवरती बसले होते. आई आणि तो माणूस खूप थकलेले होते त्यामुळे ते दोघेही एकदम गाढ झोपी गेले. मग पप्पा खुर्चीवरून उठले आणि त्यांनी बेडरूममधील सर्व लाईट्स बंद केल्या. त्यामुळे बेडरूममध्ये अंधार झाला. मग मला काहीच दिसत नव्हते. म्हणून मी लॅपटॉप बंद केला आणि परत एकदा मी झोपले. सकाळी मी उठले तेव्हा मला माझ्या डोळ्यासमोर काल रात्रीची माझ्या आईची आणि त्या दोघांचे चेहरे दिसत होते. मी पटकन उठले आणि मी माझे सर्व काही आवरून बाहेर आले तेव्हा मी पाहिले की आई पप्पांची बेडरूम होती. बहुतेक मी झोपेतून उठण्याच्या अगोदरच तो माणूस निघून गेला होता. शनिवारी आणि रविवारी आई पप्पांच्या कंपनीला सुट्टी असल्याने ते दोघेही घरीच होते. मी किचनमध्ये गेले तेव्हा आई किचनमध्ये नाश्ता बनवत होती आणि पप्पा तिला मागून पकडून तिच्याशी मस्ती करीत होते. दररोजप्रमाणे आई खूप खुश आणि प्रसन्न दिसत होती. मी किचनमध्ये गेल्यानंतर आईने मला नाश्ता दिला. मी त्या दोघांकडे बघत नाश्ता खाल्ला आणि मी कॉलेजला निघून गेले. त्या दिवसानंतर दररोज रात्री मी झोपताना लॅपटॉपमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करून झोपते आणि आठवडाभराचे त्यांचे माझ्या सुट्टीच्या दिवशी दिवसभर बघत बसते. आज माझ्या लॅपटॉपची निम्म्यापेक्षा जास्त हार्ड डिस्क त्यांच्या फोटोजने भरलेली आहे. जेव्हा मी त्यांचे करामात बघते तेव्हा एक गोष्ट खात्रीपूर्वक लक्षात येते की आता आई राणी बनली आहे आणि माझ्या पप्पांनीच माझ्या आईला अस बनवली आहे. तर मित्रांनो, आजची स्टोरी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन कथा ऐकण्यासाठी धन्यवाद.